यांना सवय झालेली आहे की खोटे गुन्हे दाखल करायचे। आमचा बबन भाऊ गीते किती दिवस कुठं कुठं काय त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत, काय दोष आहे त्याचा? त्यांनी माझं लोकसभेला काम केलं, हा दोष आहे त्याचा? म्हणून जी राजकारणात ज्यांनी मदत केली त्यांची वाट लावणे। बापू आंधळ्याचा खून यांनीच केला आणि यांनीच यांच्यावर आरोप करतात। महादेव मुंडेवर का बोलत नाही? बोल ना सभागृहात। मी म्हणतो का बोल नको, तू बोल सभागृहात, महादेव मुंडेवर बोल। तुम्ही बापू आंधळ्याच्या प्रकरणामध्ये आमच्या बबन भाऊंना का अडकवलाय ते बोल। त्यांच्यावर कसले पोस्कोचे काही जणांवर गुन्हे, काही जणांचे किडनॅपिंग, खंडणी, बलात्कार, 307 एवढे गुन्हे आहेत ना यांच्यावर। यांचं किती चारित्र्यवान माणसं आहे ती जे आरोप करतायत आमच्यावर। तुमच्या पाठी बुडाखाली किती अंधार आहे आणि तुम्हाला सपोर्ट करणारे कोण कोण आहेत त्याचे फोटोग्राफ्स झालेच प्रसिद्ध। तुम्हाला जेलमधून आता कोणाचे फोन येते हे मला माहित नाही। मी हे सगळं काढील, फक्त थोडासा वेळ लागू दे। मी जरा दमाने घेतोय, जरा दमान म्हणतोय। एवढे काय महिलेवर अत्याचार केलाय आणि लाज वाटत नाही तुम्हाला? तिसरंच बोलताय, विषय तिसरीकडे नेत आहे। तुमचे पाप झाकायसाठी आमच्यावर आरोप करताय का? ज्या मराठा समाजाची महिला आहे तुम्ही समाजावर नेताय ना, मग आता मराठा समाजाच्या आम्ही नाही पडायचं मध्ये? आम्ही पण पडावं लागेल ना। आम्हाला आमच्या समाजाची नसेल काळजी? तुम्ही समाजावरून जातीवर नेता। मी कुठल्या जातीचा नाहीये, कुठल्या जाती धर्मावर कधी द्वेष करत नाहीये, कुठल्या एका जातीची बाजू घेत नाही। पण ती मराठा समाजाची म्हणून सोडून द्यायची का आम्ही? काही कुणाच्या विरोधात काही करायचं नाही। पण पोलीस यंत्रणेने माझी एकच विनंती की आमचे CDR काढताय, आमच्या माझ्या जवळचे सगळे काढताय, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरळ करताय। तर मग त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी फोन केले पोलीस त्यांचे CDR काढा। त्या राज्यामध्ये सध्या विलास घुले हत्या प्रकरण सध्या गाजत आहे आणि आज विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाचा हा मुद्दा चर्चेत घेण्यात आला आहे। आमदार धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस देखील या विषयावर त्या ठिकाणी बोलणार आहेत। काय नाही, ज्यावेळेस कोण बोलल काय होईल त्याच्यानंतर मी ह्याच्यावर उत्तर देईल। आज बोलतेत का नाही बोलतेत, त्यांना वेळ मिळतोय का नाही, एवढं काय कोणाच्या घरची रजिस्ट्री थोडीच आहे। आमच्या बापदादाची प्रॉपर्टी म्हणलं की लगेच बोलता येतं असं नाही। त्याच्यामुळे ठीक आहे, ज्यावेळेस कोण काय बोलेल त्यावेळेस बोलू। आज त्याच्यावर काय बोलणार नाही, बोलू द्या ना, बोलल्यावर बोलू। आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो। SIT मार्फत 4 तास सौरभ भयाची चौकशी झाली, त्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची लिंक सापडली नसल्याने त्यांना त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं। नाही, आणखी SITचा तपास चालूच आहे। पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण भरोसा आहे। बीडचे SP असतील, इथे SIT प्रमुख असतील, यांच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे। शासनावर सुद्धा आहे। मला काही कुणाच्या विरोधात काही करायचं नाही। पण पोलीस यंत्रणेने माझी एकच विनंती की आमचे CDR काढताय, आमच्या माझ्या जवळचे सगळे काढताय, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरळ करताय। तर मग त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी फोन केले पोलीस त्यांचे CDR काढा। त्या प्रकरणामध्ये जर आमचा कुणा काही संबंध नसताना, दूरवर संबंध नसताना सुद्धा आमच्यावर काही अलिगेशन केले जाते, तर तुमच्यावर जे अलिगेशन आहे ते त्या टोळीत जे होते सोडायला, काय द्यायला, काय करायला, सगळे पुरवायला, गाडीत न्यायला, त्यांना सोडले ना तुम्ही, त्यांना बी आरोपी करा ना। आता एक काल आणखी एक नवीन आरोपी झालाय, त्यांची एकदा काय असेल तर जे असतील त्यांचे आरोपी होतील ते पोलीसच्या नियमाप्रमाणे। आमचं पोलीसवर काही म्हणणं नाही। पोलीसला एकच म्हणणं की माझा अवमान पण झालाय, माझ्या विरोधात बरंच काय बोललंय। मी याच्यावर हायकोर्टात पण रिट दाखल करणार आहे आणि यांच्यावर जे जे यांचे गुन्हे आहेत, अरे एका महिलेवर अत्याचार केलाय आणि लाज वाटत नाही तुम्हाला? तिसरंच बोलताय, विषय तिसरीकडे नेत आहे। तुमचे पाप झाकायसाठी आमच्यावर आरोप करताय का? ज्या मराठा समाजाची महिला आहे तुम्ही समाजावर नेताय ना, मग आता मराठा समाजाच्या आम्ही नाही पडायचं मध्ये? आम्ही पण पडावं लागेल ना। आम्हाला आमच्या समाजाची नसेल काळजी? तुम्ही समाजावरून जातीवर नेता। मी कुठल्या जातीचा नाहीये, कुठल्या जाती धर्मावर कधी द्वेष करत नाहीये, कुठल्या एका जातीची बाजू घेत नाही। पण ती मराठा समाजाची म्हणून सोडून द्यायची का आम्ही? या सर्व गोष्टी असताना तुम्ही सुद्धा सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत। तुम्ही कुठे एंट्री करताना सुद्धा विचार करून केली पाहिजे। कुठं आपण शेणात हात घालतो त्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकानं। ठीक आहे, ज्याचा त्याचा भाग आहे, ज्याची त्याला आवडतच असेल एखाद्याला शेणातच घालायचा आहे, तोंडाला काळा लावून घ्यायचं, त्याला मी काय करू? या प्रकरणात नेमकं कशामुळे ते मानेला मारण्यासाठी आले होते हे देखील समोर आलेलं नाही। आता ती महिला, ज्या महिलेवर अत्याचार झाला ती महिला समोर येत आहे, त्या महिलेच्या माध्यमातून FIR दाखल होणार। हे बघा, त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हा बीडचा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे। मी तिला न्याय मिळवूनच देणार, याच्यात काय शंका नाहीये। ज्याला कुणाला आड पडून वार करतात ना, तर त्या महिलेवर अन्याय केला, तिच्यावर घरी जाऊन एवढे 100 जणांनी मारले, एवढंच नाहीये, आता हे मारलाय मेला बिचारा, ते चुकीचं आहे, ते कोणी समर्थन करणार नाही। पण यांना सुद्धा दवाखान्यात जाऊन मारलंय, त्यांना जीव नाही। आणि हे दवाखान्यात असताना त्यांना अटक केली पोलिसने, त्यांना नाही ट्रीटमेंट। दवाखान्यातच तुम्ही अटक करा ना, दवाखान्यात ठेवा। त्यांच्यावर अन्याय झाला ना, त्याचं काय? या सर्व गोष्टी येतील, तर थोडं दमाने घेऊयात, थोडस बघू काय काय होतंय। आणखी एकदा पोलीसचा तपासाचा भाग आहे, तपास करू द्या त्यांना, काय तपासात निष्पन्न होईल ते करतील पोलीस, आपलं काय म्हणणं नाही। या प्रकरणातला जो फिर्यादी आहे रमेश घुले, याच्यावर देखील अनेक गुन्हे असल्याचं देखील समोर येत आहे, त्याच्यावर देखील कारवाई होणार। हे बघा, मी म्हणायची गरज नाही, जे गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई होणारच ना। आता त्यांच्यावर कसले पोस्कोचे काही जणांवर गुन्हे, काही जणांचे किडनॅपिंग, खंडणी, बलात्कार, 307 एवढे गुन्हे आहेत ना यांच्यावर।
ह्यांचं किती चारित्र्यवान माणसं आहे ती की जे आरोप करतायत आमच्यावर. तुमच्या पाठी बुडाखाली किती अंधार आहे आणि तुम्हाला सपोर्ट करणारे कोण कोण आहेत त्याचे फोटोग्राफ्स झालेच प्रसिद्ध. तुम्हाला जेलमधून आता कोणाचे फोन येतात हे मला माहित नाही. मी हे सगळं काढील, फक्त थोडासा वेळ लागू दे. मी जरा दमाने घेतोय, जरा दमान म्हणतोय, एवढी काही घाई नाही मला. सन्माननीय आमदार यांच्याच परळी मतदारसंघामध्ये तोहिद खान असेल, प्रशांत देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, असे अनेक खून झाले, बापू आंधळे असतील, यांचे खून झाले असताना कुठलाही विषय त्यांनी सभागृहात मांडला नाही, परंतु हाच विषय त्यांनी चर्चेत. हे बघा, यांना सवय झालेली आहे की खोटे गुन्हे दाखल करायचे. आमचा बबन भाऊ गित्ते किती दिवस कुठं कुठं काय त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत, काय दोष आहे त्याचा? त्यांनी माझं लोकसभेला काम केलं, हा दोष आहे त्याचा? म्हणून जी राजकारणात ज्यांनी मदत केली त्यांची वाट लावणे. बापू आंधळ्याचा खून ह्यांनीच केला आणि ह्यांनीच यांच्यावर आरोप करतात. महादेव मुंडेवर का बोलत नाही? बोल ना सभागृहात. मी म्हणतो का बोल नको, तू बोल सभागृहात. महादेव मुंडेवर बोल. तुम्ही बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये आमच्या बबन भाऊंना का अडकवलाय ते बोल. तिथे एक आमचा तो जेलमध्ये विनाकारण त्यालाच मारून तो जेलमध्ये आहे, त्याचं बघ. हे बघितलं पाहिजे ना. हे सोडून देऊन तिसरेच कुठाने करत. हा तोहिद खान आत्ता झालेलं ताजं प्रकरण आहे, ठीक आहे, जुनं नाही ना ते. आज 1 महिन्यात झाला तोहिद खानच्या विषयात. का बोलत नाही? तोंड देतो तुझ्या स्वतःच्या कॉन्स्टिट्यूट मध्ये, स्वतःच्या मतदारसंघातलं बोल ना. बाहेर येऊन जिल्ह्याचा नेता व्हायला लई वेळ लागणार आहे. आता नेता बिता विषय राहत नाही, त्याच्यामुळे तो विषय नाहीये. ते मतदारसंघात सांभाळा, मतदारसंघावर बोला. आम्ही अगोदर बोला ना मतदारसंघावर तिथलं. आता ते आमचं एक स्कूटीवर पोरगा देशमुख, त्याला उडवलं, त्याच्यावर बोलायला काय झालं? त्याच्यावर नाही बोलत. त्याच्यामुळे ह्या विषयाला आपण वेळ आल्यावर बघूयात, एवढी घाई काही नाही. खूप दमानं पोलिसला मी सांगितलं जे काय पाहिजे ते तुम्हाला. आता माझ्या मुलाचं ऍडमिशन आहे, त्याला जायचंय, पण मी म्हणलं तुमची कंप्लीट होत सगळी तपासणी राहू देत. काय नाही झालं कॉलेज तर काय व्हायचं ते होईल. तुम्ही असं म्हणणं नको कुणी की लावला पळवून मुलगा, असं नाही ना. आम्ही जर काही केलं असतं तर आम्हाला होतं, आम्ही काही केलंच नाही तर आम्हाला काय वाटायची गरज आहे. याच दरम्यान विलास घुले यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीसाठी प्रीतम मुंडे आल्या होत्या. त्यांनी आमदार प्रकाश सोळंकीवर पुन्हा एकदा आरोप. हे बघा, ती त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे, मला त्यांच्यात काय पडायचं नाही. त्यांनी कुणावर टीका केली, त्यांनी कुणावर केली, मी त्यांच्यावर बोलणार नाही. ज्याची त्याची स्वतःची उंची सिद्ध करून बोलावं असं मला वाटतंय. मी काय त्याच्यावर बोलणार नाही. खूप खूप धन्यवाद. तर वेगवेगळ्या विषयावर चर्चा या ठिकाणी आली. विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आता सौरभ सोनवणे यांची चौकशी झाल्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, KSB.